आद्यनागरिक म्हणून तुमचं काम आहे. काल पण सरांनी फोन केला की उद्याही सर्व मैत्रिणींना फोन करता या, पण दिलगिरी व्यक्त करते की बाकीच्या कुणीच आल्या नाहीये, त्याची पण खंत वाटते. काही नाही, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि या शाळेसाठी आम्ही काहीतरी देणं लागतो. सरांनी जर सांगितलं तर आम्ही यापुढे शाळेसाठी काही करू इच्छितो. बस. रानमळ्यातलं मी इकडं दुबईला विद्यार्थी असायचो. रस्त्याने यांना रोज पाहायचो, म्हणून मी वडिलांना येत होती की मला दिवाळीला शाळेत जायचं. उरलेले मुलं सगळी अकडूसला गेली, पण शाळेत मी 2001 ते 2002 आणि 2002 ते 2003 2 वर्ष मी शाळा शिकतो. तर 9वीला आजारी असल्यामुळे मी फेल झालो होतो. त्यानंतर निर्णय घेतला की अकडूसला शाळेत जायचं. तर मी 3-4ची बॅच अकडूसमध्ये 10वीला पास आउट केलं. मला 45% मार्क्स होते, ओनली जास्त नव्हते. आणि त्याच्यानंतर मी 2006मध्ये इंडियन आर्मी जॉईन केली. इंडियन आर्मीमध्ये 17 वर्ष नोकरी करून जस्ट रिटायरमेंट घेऊन आता महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण या ठिकाणी कार्यरत आहे. अजून जवळजवळ 21 वर्ष नोकरी माझी शिल्लक आहे. टोटल म्हणजे केंद्र सरकार आणि स्टेट गव्हर्नमेंट असे 41 वर्ष सरकारची एक सेवा होती माझी टोटल. आणि खूप कमी वयात, म्हणजे माझं वय 17 वर्ष 9 महिने इतकं वय असताना मी इंडियन आर्मी जॉईन केली. तर टक्केवारी मॅटर करत नाही, फक्त एक आपली जिद्द चिकाटी. आणि सुरुवात इथलं झाली होती. त्यात एक हे सांगायचं म्हणजे गंमत आहे सांगायची की मी ज्यावेळेस शाळेला होतो 8वीला सुरुवातीला, आणि आमचं शेवटचं द्यायचं हे आमचं फिक्स होतं. आता पण तिथंच. आणि पेपर म्हणले की गणिताचा पेपर अवघड, गणित म्हणलं की आमच्या पण बस आहे. ते घरून येतानाच ते पुस्तकातून जरा हे करून आणायचं. एक मुतारी होती माझी ठेवाय, मग रिक्वेस्ट करायची येतो जाऊन जाऊ दे तिथं जायचं बघायचं. पण एक दिवस मला आपले क्लर्क साळुंके सरांनी पकडलं. ते आले मी आतमध्ये लपून बसलो, कोणतरी आहे आतमध्ये म्हणून कोण आहे कोण मी घाबरलो. तर का त्यांनी मला तिकडनं आणलं तर पकडून इतकं म्हणजे सरांनी घेतला स्टंप. आकडे तर मी असं बेदम झोपलं. हा माझा 8वीचा सुरुवातीचा विषय. आणि एवढं नॉलेज नाही, म्हणजे एकदम असं आपलं गावाकडेच आपण ग्रामीण वाढायचं. पण आज एक माझी मिसेस पण महाराष्ट्र पोलीसमध्ये, ती भोसरी MIDC आपली गणवाडी मॅडम सोबत एकत्रित आहे. आता आम्ही दोघं पण जॉब करतो. आणि एक सक्सेसफुल कपल. आणि म्हणजे आमच्या लग्नाला म्हणजे भुजबळ सरांनी हे दाखवलं हिरवाखांनी. सगळे लोक यांच्याकडेच विचारायला नाही हा मुलगा कसा आहे. मी शिकवले त्याला फरक आहे देऊन टाकतो. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की हिरवाखांनी यांच्याकडनं भेटला. आणि आज 2 मुलं आहे मला. माझा मोठा मुलगा कृष्णा आता 9वीला गेला, आणि मुलगी 7वीला गेली. आणि राहायला मी खेडमध्ये असतो, स्वतःच म्हणजे घर बांधतो. आपले सरांच्याकडनं आपले सगळे कडी कृष्ण सगळ्यांच्याकडनंच घेऊन आपलं म्हणजे आमचे एक 36 स्क्वेअर फूटचं एक रो हाऊस मी बनवलेलं आहे आपल्या खेळमध्ये. आणि फक्त एकच सांगायचं आहे की टक्केवारी मॅटर करत नाही. आपली चिकाटी जिद्द आणि एक माइंडसेट आपला असेल तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो. आणि एक मित्रमंडळांची असंगत. आणि आजही मला जे गायडन्स मिळतं मी अडचणीला तुम्ही जाऊन आपलं मन मोकळं करतं किंवा असं होतं काय केलं पाहिजे. आजही पण असं काय नाही. त्यामुळं आपण आणि मी ह्या शाळेचा म्हणजे की मी सुरुवातीला इथं आलो 7वी नंतर रानमळ्याच्या शाळेत. आज व्यवस्थित असा बेस आहे. आणि या शाळेला म्हणजे अनुदान आहे सरांचे पण सर्वांचे. चाकण MIDC मध्ये एक छोटीशी कंपनी स्थापन केली होती 2013 मध्ये. आज आमच्या कंपनीला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झाले. आणि आम्ही आता नवीन कंपनी आमची चाकण MIDC मध्ये दुसरं युनिट चालू आहे. आज सध्या व्यवसाय करतोय. आणि ह्या शाळेमुळेच आम्ही घडलोय. त्यामुळे शाळेचं ऋणी आहेच, नेहमीच राहील. पुढं काय करायचं संधी भेटली नक्कीच करणार. 2000 ते 2001 सालच्या बॅचवर होतो.
अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. याच्याबद्दल ज्यांनी नियोजन केलं त्यांचं मनपूर्वक अभिमान मला वाटतो. आज त्याच्याशिवाय माणूस एकत्र येणं शक्य नव्हतं. आता व्यवसाय नाही सांगू शकत. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष गोपाल शिवले. आमची 92ची पहिली बॅच आमच्यापासून ही शाळा सुरू झाली आणि आमच्यासारखी आक्रमक बॅच कोणतीच नव्हती. अनेक सरांबरोबर आमचे अनुभव आहेत. 8वीला सगळी बॅच नापास होणार आहे आमची आणि 10वीची 93-94ची बॅच आमची पहिली. या 93-94च्या बॅचला आमचे मोमेन सर असतात, दोन्ही शिक्षक होते आणि राजभाऊ आम्ही सगळे एकत्र होतो. त्यावेळेस फार मजा केली. शिक्षकांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. त्यावेळेस आमची नाईट स्टडी चालू असायची. नाईट स्टडी चालू असताना आम्ही कुठेतरी आलिपलाईला पाहायला जायचो आणि सर आमच्या पाठीमागे नेहमीच पळत यायची. सर पळत असताना एकदा आमचा पाय फुटून गुंतला आणि आम्ही पडलो. त्यानंतर नाईट स्टडी मधून पळून जाण्याचा विषयच राहिला. शिक्षण अतिशय उत्कृष्ट दिल्यामुळं आम्ही जे काही ज्या स्टेजला आहोत समाधानकारक आम्ही पगार घेतो, समाजासाठी काहीतरी लागतो, या सगळ्याचं श्रेय आमच्या शिक्षकांना आहे. जेव्हा आम्ही शाळेमध्ये काम करत असतो आणि आमचा एखादा विद्यार्थी बाहेर असताना तो आमच्याकडे पटकन येतो आणि आमच्या पायाला वागतो, त्यावेळेस ती खरी आमची पावती असते. म्हणजे मी शाळेत काम करतोय 1997 पासून भोसरी MIDC मध्ये आमची शाळा आहे. अतिशय स्लम एरियामध्ये शाळा आहे. झोपडपट्टीतली मुलं आहेत. अनेक समस्या आहेत. पालक असतात, दोघं एकत्र राहत नसतात, वडील काहीतरी व्यसनी असतात आणि त्या मुलांना सांभाळताना शिक्षकांची म्हणजे त्या स्टाफची फार मोठी कष्ट आणि पराकाष्ठा असते. यामध्ये तुमचा संवाद म्हणजे माझा संवाद किंवा शिक्षकांचा संवाद, विद्यार्थ्यांचा संवाद याच्यात फार मॅटर करतो. आणि अशाच पद्धतीने आजही माझी मुलं म्हणतात सर, म्हणजे मला सर म्हणतात, मी क्लार्क आहे, तर म्हणतात की तुम्ही एवढं चांगलं अक्षर का काढता. तर मी तेव्हा माझ्या अभिमानाने सांगतो की माझे शेख सर आहेत. माझे प्राथमिकला तुळसेपूरजी होते. ते नेहमी फळ्यावरती लिहायचे आणि त्यांचा अभ्यास काय घेता हे जास्त पाण्यापेक्षा आम्ही त्यांचा अक्षर जास्त पाहिजे आणि त्यामुळे हे माझं अक्षर बऱ्यापैकी येते. तर मी माझ्या शाळेमध्ये एक क्लार्क म्हणून काम करत जर असलो तरी सर्व ते माझ्या मुलांसाठी वेळ देतो. माझे चित्रकलेचे मुलं माझे सेंट पास आहेत 1907 पासून. चित्रकलेची मी शासकीय ड्रॉइंग चित्रकला परीक्षा असते. या चित्रकला परीक्षेमध्ये माझे 150 विद्यार्थ्यांपैकी 78 विद्यार्थी सेंट पास होतात. हे सगळं श्रेय ते माझ्या गुरुजनांना. त्याबद्दल सर तुमचं नेहमीच आम्ही आभारी राहू. जेव्हा शाळेमध्ये आता कार्यरत आहे, सरांनी मी यापूर्वी पण बऱ्याचदा फोन केला, सर तुमच्या ऑनलाईनच्या माझ्या संदर्भातल्या कामातली कधीही अडचण येऊ द्या, तुम्ही कधीही सांगा, मी ऑनलाईन तुमच्या कामासाठी कधी तत्पर आहे. मला त्यासाठी कोणताही मोबाईल नको, पण मला तुमच्या नाही म्हणते आपल्या शाळेत काम केल्याचं एक मला समाधान मिळेल की मी काहीतरी माझ्या शाळेसाठी करतोय. जेव्हा संच मान्यता असते आमची, शाळेचे विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या याच्यावरती शिक्षक डिपेंड असतो. म्हणजे समजा 4 शिक्षक 5 शिक्षक जर विद्यार्थी संख्या कमी पडली ऑनलाईन मध्ये तो एक शिक्षक उठतो. जरी विद्यार्थी शाळेत असला तर काही त्याच्यातल्या अनेक गोष्टी आहेत. तर त्यामध्ये आपल्या शाळेचं नाव मला दिसलं किंवा याची संच मान्यता फॉरवर्ड केलेली नाही, तो आमचा ऑफिशियल विषय. मी सरांना ताबडतोब फोन केला, बोललं सर काय अडचण आहे. सर म्हटले असं झालंय आणि माझ्या काही लक्षात येत नाही, तर तुझी काही मदत लागली तर मला कर तू. तर मग सरांचं आमचं बोलणं झालं. असे अनेक काही गोष्टी सर असतील. तुम्ही आता मुख्याध्यापक म्हणून काम करता, लिखाण काम असू द्या, प्रोसिडिंग असू द्या, कोणत्याही बाबतीतल्या माझ्या संबंधित काम असू द्या, मी आवर्जून आठवणीने तुमच्यासाठी वेळ देईल आणि ती माझं कर्तव्य राहील. या ठिकाणी आपण फार छान प्रकारे या मेळाव्याचं आयोजन केलं. ऍक्च्युली ही कमिटी प्रत्येक शाळेमध्ये असते. याचा उद्देश तुम्ही सांगितलेला आहे की समाजामध्ये किंवा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक चांगले विद्यार्थी आहेत जे आपल्या शाळेला आपल्या मुलांना वेळ देऊन आपल्या मुलांची गुणवत्ता किंवा इतर सगळ्या गोष्टीची प्रगती करू शकतात. तर सर नक्कीच आम्हाला आनंद होईल तुमच्यासाठी, आपल्या शाळेसाठी कधी वेळ देऊ, कधी आवर्जून फोन करा, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
विद्यार्थीला होते. माझं शिक्षण D.Ed झाले आणि मी आपल्या किवळे गावाचं सरपंचपद भूषवले. त्याच्यानंतर मी आता ह्युमन क्राईम कंट्रोल या महाराष्ट्राच्या सदस्यपदी काम करत आहे आणि मी जे आज काही आहे ते हे सर्व शिक्षकांमुळे आहे. मी सदैव शिक्षकांची ऋणी राहील. धन्यवाद. मनीषा दिनकर साळुंखे. लग्नाआधीचं नाव, लग्नानंतरचं नाव मनीषा प्रकाश कौले. मी वडगाव घेणंदा राहते. मी 10वीच्या पहिल्या बॅचची पहिली आलेली विद्यार्थिनी. मी पुढचं शिक्षण M.Com पर्यंत केलं. आता एक चांगली गृहिणी म्हणून राहते. धन्यवाद. माझं नाव भीमराव भरतजाचं. मी कोरेगाव खुर्द आहे. माझं बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं. माझी कंपनी आहे भोसरीमध्ये. बाकी गोष्टी बातम्यात बोलतो. धन्यवाद. साळुंखे 2007च्या बॅचचे पासआउट आहे. विनायक पैसे हे आमच्या बॅचचे टॉपर होते आणि त्याच्यानंतर मी बी इलेक्ट्रॉनिक्स. सर नका देऊ काय चांगला नका देऊ काहीच गरज नाही. मी इंजिनिअरिंग सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर आता मला 10-11 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. मी महिंद्रा EV प्लांट मध्ये कार्यरत आहे आणि मला सर्व शिक्षकांचे म्हणजे आभार मानायचे की त्यांचे शालेय जीवनामध्ये असताना खूप मार्गदर्शन लाभलं. जर म्हणजे खास करून सांगायचं म्हणलं तर सर्व शिक्षकांचा सपोर्ट विद्यार्थ्यांना भरपूर असतो. मला एक उदाहरण सांगायचं म्हणजे मी ज्या वेळेला बोर्डाच्या परीक्षा चालू होत्या ज्या वेळेला लोक पुरवण्या मागतो आपण, त्यावेळेला काय होतं प्रत्येकाला स्वतःचं नाव वगैरे सगळं टाकायचं असतं. तर माझा एक पेपर होता त्यावेळेला मला भुजबळ सर नेमके आमच्या क्लासवरती आले होते. तर ज्यावेळेला मी पुरवणी मागितली त्यावेळेला सरांनी माझा टाइम वाया जाऊ नये म्हणून सरांनी स्वतः पुरवणी लिहून मला दिली होती. म्हणजे एवढं मुलांच्या शिक्षणाबद्दल एवढे ते काळजी करतात सर्वजण. सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन सगळ्यांना चांगलं असतं. त्यामुळे मी मला सर्वांचा आभार मानायचे. 2002ची 10वीची बॅच पासआउट आहे आणि सरांबद्दल सांगायचं तर सर्व सरांचं खूप आता जे काय आहे ते सर्व सरांच्या शिक्षणामुळे आम्ही आतापर्यंत पोहोचलो. भुजबळ सर आज जसं 8वीला ऍडमिशन घेतलं तसं त्यांनी कधी आईला सांगितलं होतं की पोरांना टीव्ही बघून द्यायची नाही. जेव्हा एक्झाम असेल त्यावेळेस आमची टीव्ही माळ्यावर असेल. आणि आरगडे सरांनी जे इंग्लिश शिकवलं, इंग्लिशची भीती होती 7वी मराठी शाळेतून आल्यानंतर हायस्कूलला, त्यांनी इतिहास शिकवताना गोष्टीरूप पद्धतीने शिकवला. गोष्टी सांगायच्या ते नेहमी. आणि इंग्लिश शिकवताना प्रत्येक दिवशी सगळ्यांकडून 4-5 शब्द पाठ करून घ्यायचे. म्हणजे आम्ही आता शाळा सोडून जवळजवळ 20 वर्ष झाली, पण ती गोष्ट सरांची आम्हाला अजून आठवती की त्यांच्यामुळे आम्हाला आजपर्यंत म्हणजे इंग्लिशचा प्रॉब्लेम आलेला नाही. आणि सर शिकवताना कधी रागवत नव्हते, पण जर कधी चिडले तर मात्र पूर्ण दात फोट खाऊन त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यांच्यामुळे आम्ही अभ्यास केला आणि भीतीने का व्हायला पण बऱ्याचशा गोष्टी आमच्यासाठी चांगल्या घडल्या. धन्यवाद. पासआउट आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग नंतर सध्या आता IT क्षेत्रात कार्यरत आहे. विश्व ज्ञानेश्वर मध्ये 2012चा पासआउट आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे शिक्षण कंप्लीट केलेलं आहे आणि सध्या इटर्न मगरपट्टा येथे जॉब करत आहे. 1999 ते 2002 या कालावधीत 8वी ते 10वी आम्ही होतो. मी 10th केलं, नंतर 12th सायन्स केलं. प्रवास अवघड होता थोडा. 12th नंतर फीस भरायला पैसे नव्हते. सरळ ITI आवून मी आणि सचिन नंतर फॉर्म भरायला, त्याने काय भरला नाही. ITI केला. ITI केल्यानंतर अक्षरशः वाईट वाटायचं. क्वालिटी होती, शिक्षक पण म्हणायचे अरे एवढे चांगले मार्क्स आहे, ITI कर किंवा डिप्लोमा तरी कर, जाऊ द्या. पण ITI केलं पण एक गोष्ट कळली की आपण जे करू ना, ज्या गोष्टी आपण असू तिथं टॉप राहायचं. ITI मध्ये टॉप करतो. त्यानंतर कॅम्पस झालं IDC लिमिटेड, चांगली कंपनी. त्या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं. 6 वर्ष तिथं काम केल्यानंतर ॲम्युनिशन फॅक्टरी म्हणजे ऑर्डनन्स ज्या फॅक्टरीज आहेत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर एक कळलं की आपलं शिक्षण कमी पडते. मग त्यानंतर GP2 मधनं मी 2 डिप्लोमाज केले
एक डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर BA इंग्लिश पण केलं आणि करंटमध्ये 12 वर्ष झाली मला तिथे जॉब करतोय आणि मी आता इंग्लंडमध्ये BSc पण करतोय. असं आहे माझं चालू आणि हे सगळं झालं. मागच्या वेळी मी आलो होतो ना तर आरगडे सर मला म्हटले तुम्हाला शिक्षण सोडू नको म्हटले, काय असेल ना आपलं शिकत राहा, काहीतरी करत राहा म्हटले. शालेय जीवनापासून सगळे सांगतात. भुजबळ सर स्ट्रिक्ट होते पण खूप सांभाळून घ्यायचे आम्हाला सगळ्यांना. जीवन शाळा असू दे किंवा शाळेबाहेरचं लाईफ असू दे, मला असेल माझ्या बहिणीला असेल खूप स्ट्रगल होता. परंतु सरांनी, शेख सरांनी, भुजबळ सरांनी आणि सगळ्यात कौतुक वाटायचं दौंडकर सरांचं, म्हणजे ते इन्स्पिरेशन असायचे आमचे. अक्षर छान आणि शिकवायची पद्धत तर एवढी भारी ना, म्हणजे वाईफ आता टीचिंगमध्ये म्हणजे, पण तिला सांगतो मी दौंडकर सरांसारखं आणि भुजबळ सरांसारखं जर शिकवता आलं ना बस म्हणजे तू सर 99 ते 2001 मध्ये 10वी अगदी झाली. तेव्हाचा रिझल्ट म्हणजे मी टॉपर होतो. आमच्या 30 मधले आमचा रिझल्ट सगळ्यात कमी असेल 45% ना सर आमच्या बॅचचा. खूप मस्तीखोर किंवा असणारी आमची बॅच होती. त्याच्यानंतर 2 वर्ष DED केलं साताऱ्याला. DED केल्यानंतर तेव्हा इंजिनिअरिंगला फॉर्म भरलेला, पहिली यादी कॅन्सल झाली आणि मेरिट माझा ग्रुप चांगला होता 12वी सायन्सला 89%. परंतु DEDला ऍडमिशन झाल्यामुळे शेख सर आम्ही फलटणला गेलो ऍडमिशनला. तिथला फॉर्म भरला, म्हणजे आता DEDला झाले तर कशाला इंजिनिअरिंगला जायचं म्हणून इंजिनिअरिंग काय तेव्हा केलं नाही. DED नंतर नोकरी लगेच लागली, रिझल्ट लागला त्याच दिवशी आम्ही फॉर्म भरत होतो. 2006 रायगड जिल्हा परिषद गणपतीची जी पाली बल्लाळेश्वर तिथं जॉईनिंग झालं ॲज अ टीचर म्हणून. 6 वर्ष तिथं नोकरी केल्यानंतर 2012ला इकडे पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये नेमणूक झाली. आता सध्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा रानमळा या ठिकाणी कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये शिकत असताना 10वी 12वी DED नंतर BA मध्ये ग्रॅज्युएशन झालं, MA मध्ये इंग्लिश झालं, त्यानंतर BEd झालं. आता क्वालिफिकेशन MA BEd आणि सध्या BSc चालू आहे लास्ट इयर. आणि अजून सेट नेट बाकीचं जसं म्हणतोय आपण शिक्षण MA MA तर शिक्षण क्षेत्रामध्ये जे सुरू आहे. दौंडकर सर शिकवायचे ना तर विज्ञानामध्ये ते सगळा फळा भरून सगळ्यांना आठवत असेल की विज्ञान शिकवलं ना पॉईंट टू पॉईंट एकदम व्यवस्थित सगळं पॉईंट टू पॉईंट असायचं. भुजबळ सर जेव्हा मॅथ शिकवायचे होते, मला माझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट मॅथ आहे. आणि मॅथमध्ये आम्ही जेव्हा स्कॉलरशिपला मुलं लावतो किंवा नवोदयला येतात 100 आउट ऑफ 100. आणि सरांनी शिकवलेली कविता मी अजून आमच्या मुलाला शिकवतो की बेरीज गुणाकार करू सराव नियमांना तुम्ही समजून घ्यावं, भागगणिताचा बेरीज करण्याची अशी ती छान कविता आहे की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संख्याचिन्ह देताना मुलांना खूप छान उपयोग त्याचा. जेव्हा आम्ही स्कॉलरशिपला मुलं शिकवतो तेव्हा तो होतो. आरगडे सरांकडनं आम्ही इंग्लिश छान पद्धतीने शिकलो. मी जरी 5वी पासून आता 1ली पासून इंग्लिश आलेला आहे, परंतु ती इंग्लिशची जी भीती जशी पुढे येते तशी ती निघून गेली. त्याचबरोबर शेख सरांनी आम्हाला हिंदी आणि FPTचं जे मार्गदर्शन केलं. आमचं जेव्हा फोटो आम्ही बघतो तेव्हा ती टोपे घालून आमचे फोटो आम्हाला ओळखत नाही. आता ती नवीन जी बॅच असते आपली कुठली होती MCC होती तेव्हा, तर ते आम्हाला फोटो आमचे कुठे की आम्हाला सापडत नाही. आणि आवाज कधी कधी ग्रुपवर टाकत असतो. आणि सावके सरांनी मराठी शिकवलं सगळं स्टाफ. तर हे आपण ज्या ज्या गोष्टी शिकतो त्या आयुष्यामध्ये पुढे आपल्याला उपयोगी येतात. त्यामध्ये आपल्या मराठी शाळेचा असेल किंवा हायस्कूलचा तर याचा निश्चित वाटा आहे. आणि त्याबद्दल सर्व शिक्षणाचे आभार आणि ऋण. धन्यवाद. कोरेगाव आता मध्ये काम केलं. 2003 मधून 10वी पास आउट झालो. त्याच्यानंतर मी MBA मधून DY पाटील कॉलेजमधून केलं. सध्या मी असिस्टंट मॅनेजर मध्ये एका खासगी कार्यरत आहे. तत्पूर्वी मी सर्वांना एक विनंती करतो जो आता पुन्हा काम जो डायरेक्ट अटॅक झाला त्यासाठी सर्वांनी 2 मिनिट त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. त्याचा पाया भक्कम लागतो. तो पाया आमच्या सर्व शिक्षकांनी आमचा भक्कम केला आहे शाळेमध्ये. म्हणून आम्ही आता या पदावर कार्यरत आहे. मी सर्व शिक्षकांचे व शाळेचे आभार मानतो. माझं नाव संतोष कृष्णाजी साळुंके. 92-94च्या बॅचचे विद्यार्थी. मी शेती करतोय सध्या. आणि
आपल्या हायस्कूलचं संचालक म्हणून नवीन निवड. 2001च्या बॅचला आउट ऑफ झालो. ग्रॅज्युएशन केलं. 1999 माझ्या बॅचमध्ये 5 झालो आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करून आता मी समजा टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. मी सध्या व्यवसाय ट्रान्सपोर्ट आहे. तर माझी सरपंच त्यांनी सांगितलं की ज्यावेळी 2004मध्ये 100% निकाल लागला मला पास होईल मी वाटत होतो आणि मी त्यांना समजावून झालं आपण निकाल मी पास होईल नाही आपल्याला रिझल्ट लागल्यानंतर मी जाऊन बघतो 5 झालं तर शाळेत नाही घरीच विचारून त्यावेळेस कळलं 100% म्हणलं आणि आपण 5 झालं 36% म्हणलं तरी आपण पास होणार. सगळे विचार करून सायकल वगैरे घेऊन आम्ही तिकडनं एका डबल शिकून केवढ्या गावात आलो धंदो घ्यायला. पण तोपर्यंत ते येत होतं कसं काय केवढ्यात जायचं गरजी होती पास होशील ना झालं पास. सरांच्या सरांच्या आशीर्वादाने आज व्यवसायामध्ये आहे. धन्यवाद. मी आता सध्या लेबर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो आणि आता व्यवसाय 2002 आणि व्यवसाय बाळासाहेब साळुंखे. 2006 ते 8 आमचा 8 ते 10वी शिक्षणाची कारकीर्द. 2008-9 सालामध्ये त्या बॅचचा मी टॉपर आहे. खरं तर मला पण वाटत नव्हतं त्यावेळी टॉपर येईल, पण सर त्यावेळेस सांगायचे की बाबा होतं बरेचसे स्किल होते, बऱ्याच गोष्टी शिक्षणामध्ये चांगलाही होतो, पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण जास्त आतरंगीपणा असेल किंवा चंचलपणा असेल तो जास्त असायचा. तर त्यावेळेस 10वीला पहिला आल्याच्या नंतर मग डिप्लोमाला जायचा निर्णय घेतला. डिप्लोमा केला, त्याच्यानंतर BE मेकॅनिकल GS रायसोनी कॉलेज वाघोलीमधून केलं. आता प्रिकॉल लिमिटेड फुलगाव या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये जसं की धर्मकार्याचे सेवा कार्य या गोष्टींमध्ये जास्त आवड आहे. जसे गोसेवेचं जास्त काम करण्याची आवड आहे, ते करत असतो. आणि जसं आता हा जो मेळावा घेतला, पहिला आल्यानंतर सर्वांशी बोलल्यानंतर कळलं की हा मेळावा कशासाठी, तर ही शाळा आहे, ही आमची शाळा आहे. ह्या शाळेतून मी शिकून गेलोय, या शाळेचं मी काहीतरी ऋण फेडण्याचं काम किंवा शाळेला पुढे नेण्याचं काम, येणारी पिढी घडवण्याचं काम, ही जबाबदारी प्रत्येक माझी जे विद्यार्थी आहेत त्या माझी विद्यार्थ्यांची ती जबाबदारी आहे की आपणही आपल्या शाळेला वेळ देणे असेल, शाळेला ज्या गोष्टी लागतील, ज्या गोष्टी कमी पडतील त्या ठिकाणी आपण ती बाजू मांडण्याचं काम किंवा ती बाजू पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं आहे. म्हणून हा मेळावा आहे. तर ही संकल्पना एकदम छान वाटली आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला अडचणी आल्या सर्व शिक्षकांची नाव घेतली. सर्व शिक्षकांनी आम्हाला त्यावेळेस एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केलं, व्यवस्थित शिक्षण दिलं. म्हणूनच आज प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. जसं की काहींना शैक्षणिक क्षेत्राची आवड आहे, राजकीय क्षेत्राची, सामाजिक क्षेत्राची आहे, किंवा मग काहींना आपण ज्या शासकीय क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राची आवड आहे, त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण त्याच्या परीने त्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणू शकतो आपण, किंवा त्याच्या हिमतीप्रमाणे आज पुढे गेलेला आहे. प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात या सर्व शिक्षकांमुळे, त्याचबरोबर संस्था चालकांमुळे त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा सर्वांनी प्रयत्न करून ते पुढे गेले आहेत. तर आज या ठिकाणी आम्हाला बोलावलं त्याबद्दल शिक्षण संस्था असेल, म्हणजे बरोबर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी असेल आणि बरोबर शिक्षक म्हणजे बरोबर शाळेचे शिक्षक वृंद आहेत, सर्वांचे मी या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि माझे मनोगत थांबवतो. सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील आपण सर्वच सन्माननीय व्यासपीठावर सगळे वैमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था प्रमुख, संस्था अध्यक्ष, सचिव, संचालक आणि विद्यालयातील विकाराकून विवेकाकडे आपल्या सगळ्यांना घेऊन गेले आणि ज्ञानार्जनाचं ज्यांनी काम आपल्याला केलं, आपल्या आयुष्यात आईवडिलांनंतर संस्काराचं सगळ्यात मोठं काम करतात ते सगळे गुरुवर आहेत. माझ्या समोर असणारे माझे सगळे सिनियर, माझे विद्यार्थी
आणि ज्युनियर सगळे माझे विद्यार्थी सगळ्यांनाच मनापासून नमस्कार. खरं तर आजचा आता कार्यक्रम झाला, सगळ्यांनी ओळख सगळ्यांची दिली. आता मुख्य कार्यक्रम आपला तसा चालू होत नाही. म्हणजे माझे विद्यार्थी संघ हा का स्थापन करायचा आणि माझे विद्यार्थीकडून शाळेला काय अपेक्षा आहे. जशी संस्थेवरती मदर बोर्ड आहे, संस्थाचालक काम करताय, पण एक ॲल्युमिनी का असावी, एक माझी विद्यार्थ्यांची संघटना का असावी. तर मी एक उदाहरण सांगतो की पुणे ॲग्री कॉलेजची ॲल्युमिनी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे गव्हर्नमेंट ऑफिसर कुठे झाले असतील तर पुणे ॲग्री कॉलेजचे आजपर्यंत झालेले आहे. आणि महाराष्ट्रातील सगळ्यात स्ट्रॉंग ॲल्युमिनी म्हणून पुणे ॲग्री कॉलेजची आपण ॲल्युमिनी पाहतो की ते दरवर्षी पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी कॅम्पस सिलेक्शन मधून भरपूर प्रकारच्या नोकऱ्या मिळतात. मी ज्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट नारायणगावला शिक्षण पूर्ण केलं, 2020 साली आमची बॅचची म्हणजे पास आउट झाल्यानंतर ॲल्युमिना स्थापन झाला आमच्या कॉलेजचा. 2021 साली 2006 ला आमच्या कॉलेजची स्थापना झाली होती. त्यामध्ये अनेक बँकिंग क्षेत्रात असेल, IAS IPS क्षेत्रात असेल, प्रत्येक ॲनिमल हजबंडरी असेल, मार्केटिंग असेल, अशा शेती क्षेत्रातील विविध क्षेत्रामध्ये चांगले काम करणारे अनेक विद्यार्थी जे माझी विद्यार्थी संघामध्ये त्या कॉलेजच्या काम करतात. आणि आज 2023 असेल, 24 असेल, 25 असेल, गेले 30 वर्ष, गेली मागच्या 3 वर्षात ॲल्युमिनामध्ये 100% सिलेक्शन हे कॅम्पसमध्ये आमच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. ही ताकद खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी माजी विद्यार्थ्यांची असते, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. खरं तर माजी विद्यार्थ्यांनी काय करायचं की आपण ऋण व्यक्त करत असतो प्रत्येक गोष्टीचं. कवी संतोष सर या ठिकाणी बसले, जशी नादो मानवरावच्या वेळे की या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य येते अशी फळाला की जोंधळ्याचं चांदणी लग्न जावे. म्हणजे शेती आणि निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करणारे ह्या ओळी. अशाच आपल्या महाविद्यालयाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण माजी विद्यार्थ्यांनी खरं तर एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन शाळेसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या पाहिजे. आज नवीन क्षेत्रात 21व्या शतकात आपण जगतोय. आपल्या वेळेस शिक्षण घेत असताना आपल्या अगोदरचे जे माजी विद्यार्थी बसले त्यावेळी संकल्पना वेगळी होती शिक्षणाची. आमच्या काळात संकल्पना वेगळी गेली आणि 2020 जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, त्यामध्ये सुरुवातीला त्या पहिल्याच माताळ्यात दिले की रिफॉर्म परफॉर्म ट्रान्सफॉर्म इज द मंत्र ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी. म्हणजे हे शिक्षण तर ठीकच आहे, पण स्किलवर शिक्षण देण्याची गरज खऱ्या अर्थाने आता विद्यार्थ्यांना देण्याची. मग स्किलवर म्हणजे स्किल एज्युकेशन देण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा ज्या आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. फक्त बेंच फळा डिजिटलायझेशन झालं म्हणजे मुलं कौशल्य अवगत करतील असं नाही. त्यासाठी मुलांना समजा एखाद्या मुलाला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचे, ती आता एज्युकेशन पॉलिसीज तशी बनलेली आहे की आपण किती नाही ठरवलं तरी आपल्याला त्या पद्धतीने करायचंय, त्या मार्गाने जायचंय. जी काही संसाधने शाळेला आपल्याला लागणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी लागणार आहेत, त्यामध्ये सगळ्यात मोठी गरज ही आपल्या माजी विद्यार्थ्यांची लागणार आहे. खरं तर 2016-23 मी ज्यावेळेस डिग्री पूर्ण केली तेव्हा असाइनमेंटमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रेझेंटेशन बनवायला लागायचे. रात्रभर जागून आम्ही लॅपटॉपवर एक प्रेझेंटेशन बनवायचो. 4 वर्षानंतर 2020 साली आम्हाला चांगलं प्रेझेंटेशन बनवायला आम्ही शिकलो. पण आता मला 2-3 महिन्यापूर्वी शाळेत एका कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी बोलवलं होतं की ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट मार्केटिंगवर. मी आता ChatGPTवर 5 मिनिटात प्रॉम्प्ट तयार केला की मला असं प्रेझेंटेशन पाहिजे. 5 मिनिटात त्या ठिकाणी मला प्रेझेंटेशन बनवून मिळालं ChatGPTवर. जे बनवण्यासाठी आम्ही 4 वर्ष शिकलो ते आता 5 मिनिटात अवेलेबल झाले. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT सारख्या ज्या गोष्टी आज आपल्यापर्यंत पोहोचल्या, ह्या जेवढ्या आपल्याला सोप्या वाटतात तेवढी कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी वाढलेली. मग ग्रामीण भागातील आपण सगळे विद्यार्थी या ठिकाणी येतो. मग ग्रामीण विद्यार्थ्यांना ह्या सोयी सुविधा आपल्या ठिकाणी या ठिकाणी शाळेत मिळाल्या पाहिजे. आज मुलं जन्मल्यापासून सगळ्या पालकांना वाटतं की चांगल्या शाळेत शिकावा. इंग्लिश मिडियमचं भयंकर शाळा आपल्या गावातून सुद्धा भरपूर गाड्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लिश मिडियमला शिकलेली मुलं 8वीत आपल्या शाळेत काय येतील हा सगळ्यात मोठा आपल्याला ज्यावेळेस प्रश्न पडतो त्यावेळेस आपण त्यांना सांगू शकतो की 8वी नंतर 8वी 9वी 10वी शिकलेली मुलं हे माजी विद्यार्थी चांगल्या ठिकाणी आज चांगल्या पदावर काम करतात. गरज काय असते त्यांना योग्य दिशेने दिशा देण्याची आणि त्या दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने या संस्थेतील सगळ्या शिक्षकांनी आजपर्यंत केलेलं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मी 10वीत असताना आरगडे सर मला स्वतः नारायणगावला या ठिकाणी घेऊन गेले होते. म्हणजे 10वीत मी माझ्या वक्तृत्वाला सुरुवात केली. आज महाराष्ट्रात मी गोंदिया, गडचिरोली आणि खालचे 2-3 जिल्हे सोडले तर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन 300 पेक्षा अधिक वक्तृत्व स्पर्धा केल्या. त्या वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या सुद्धा. आज माझ्या घरात 100 पेक्षा अधिक निर्जीव ट्रॉफ्या आहेत. त्या ट्रॉफ्या बघून मला आनंद वाटत नाही, पण प्रत्येक जिल्ह्यातील मला हक्काची जी सजीव माणसं मिळाली, जे मला त्या माणसांचं प्रेम आणि ओळख मिळाली, त्याचं सारं श्रेय मी या विद्यालयाला देऊ शकतो. कारण या विद्यालयाने खऱ्या अर्थाने व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आजपर्यंत पोहोचू शकलो. असे असंख्य माझ्या विद्यार्थ्यांचा आदर्श आपल्यासमोर आहे. म्हणून हे नवीन शैक्षणिक धोरण असेल, शाळेबद्दलची जी काही कामं करायची असेल तो आपण संघ निर्माण करून सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या विचाराने, सगळ्यांनी एकत्र येऊन आपण ही सगळी कामं निश्चित येणाऱ्या काळामध्ये करू. कारण जाताना एवढंच विनोबा भावे म्हणले होते
की भान ठेवून योजना आखा आणि बेबाद होऊन त्यांची अंमलबजावणी करा. आपण माझे विद्यार्थी भान ठेवून चांगल्या योजना आखू आणि सगळ्यांच्या संकल्पनेने, प्रयत्नांनी, सहकार्याने बेबाद होऊन शाळेसाठी काम करू एवढा माफक आशावाद व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर विद्यालयात शिकत असताना आता या ठिकाणी आपले माजी विद्यार्थी स्वप्नील सावंत ज्या बँचवर बसले त्या बँचवरच आम्ही बसायचो आणि त्यावेळेस एक संकल्पना असायची म्हणजे विद्यार्थी त्या कोपऱ्यात बसलेले असायचे किंवा ज्यांच्याकडे कुणी लक्ष न दिलेले विद्यार्थी कोपऱ्यात कुठेतरी असायचे आणि ते दिवस पण तसेच होते. आम्ही कधी अभ्यास पण केला नव्हता. 7वीतून 8वीत आलो विद्यालयामध्ये आणि त्यानंतर मग चांगला अभ्यास केला आणि 8वीला फेल झालो आणि घरी जाता जाता रिझल्टच घेऊन चाललो होतो पण तो फेलचा रिझल्ट होता आणि फाडणारच होतो. तर तोपर्यंत सर कुणीतरी म्हणले की नवीन काहीतरी निर्णय आलाय आणि 8वी पास नाही का, पहिले ते 8वी पास म्हणजे तो 9वीला गेला आणि देव पावन झाला. त्यानंतर तिथनं पुढं खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात केली आणि मग MA पर्यंत मी शिक्षण घेऊ शकलो आणि MA पर्यंत शिक्षण घेत असताना मग नंतरच्या काळामध्ये जे संस्कार असतात ते संस्कार स्वाध्याय परिवार असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल त्याच्या माध्यमातून आम्ही घडलो. म्हणजे त्याच्यातून अशा काही आम्ही गोष्टी करू शकलो की गावात आमच्या तरुणांच्या माध्यमातून हिंदू प्रतिष्ठानसारखी संस्था देखील आम्ही गावात चालू केली. चांगलं वाचनालय आहे जे गावात मुलांचे गटतट असतात किंवा काही मुलं व्यसनांच्या आहारी जातात. आता अशी काही मुलं जी व्यसनांच्या आहारी गेली होती किंवा आपण म्हणतो वाया गेलेली मुलं तर त्यांना आम्ही कुठेतरी चांगल्या मार्गाला लावण्याचं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की मी शिक्षणाचं सांगितलं की आता जे टॉपर विद्यार्थी असतात ते तर सगळ्यांच्या शिक्षकांच्या समवेत असतात किंवा त्यांची संपर्क होतो परंतु आमच्यासारखे कुठेतरी कोपऱ्यात पडलेले विद्यार्थी हे शिक्षकांच्या संपर्कात कमी असतात. परंतु आम्ही आमच्यात परिवर्तन घडून शिक्षकांच्या संपर्कात आलो म्हणा किंवा हे गावचे आपले जे परिचित नागरिक आहेत यांच्यासुद्धा आम्हाला संपर्कात यावं लागलं. कारण आपण जर आपलं चांगलं परिवर्तन केलं तर निश्चित आपण चांगल्या माणसांच्या सहवासात जाऊ शकतो आणि वाचन असेल किंवा प्रवासाचे ह्या गोष्टी असतील याच्यातून खूप काही शिकायला भेटलं. चांगल्या मोठ्या माणसांच्या सहवासात जायला भेटलं आणि आपण काहीतरी समाजाचं ऋण फेडायचं म्हणतो. तर ऋण फेडण्याच्या माध्यमातून आम्ही काहीतरी माझे विद्यार्थी म्हणा किंवा गावातल्या काही ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी सुद्धा आम्ही चालू करू शकतो. आता भास्कर जे असतील ते महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणी व्याख्यानांसाठी जातात वक्तृत्व स्पर्धा करतात. तसंच आम्ही क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या नावाने देखील विचारमंच स्थापन केला. त्या विचारमंचामध्ये देखील मी सदस्य म्हणून आहे आणि चांगल्या प्रकारची माणसं जर आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलं तर आपण चांगल्या माणसांच्या समूहामध्ये राहतो. आणि अजून एक मला या गोष्ट सांगायची आहे की ह्या शाळेत मी शिकलो तर या शाळेचा निश्चितच मला अभिमान आहे की ह्या शाळेसाठी आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. म्हणजे आमच्या काळात चांगले व्याख्याते आम्हाला भेटले नाही. जर चांगले व्याख्याते भेटले असते तर कदाचित कुठंतरी IAS IPS सारखा अधिकारी मी घडू शकलो असतो. परंतु ते मोटिवेट त्या काळात आपल्याला भेटण्याची गरज आहे. मी सर्व शिक्षकांना सांगेन की आमचा जो माझे विद्यार्थी तुम्ही संघ स्थापन करणार आहे तर आपण जशी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये 5-6 दिवसांची व्याख्यानमाला असते तसेच आपण 3 ते 4 दिवसांची जरी आपल्या शाळेमध्ये व्याख्यानमाला सुरू केली तर त्याचं सगळं आम्ही जे काही इकॉनॉमिकली बार आहे तो सगळं आम्ही माझे विद्यार्थी सांभाळू. परंतु तुम्ही चांगले व्याख्या द्या आणि मुलांना मोटिवेट करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा. आणि ज्या काही शाळेच्या गोष्टी आहेत समजा आता मी काल जवळजवळ आमच्या बॅचच्या 44 विद्यार्थ्यांना संपर्क केला. त्याच्यापैकी आमच्या बॅचचा म्हणजे आम्ही दादा म्हणायचो ईश्वर आज आहे तो खरं तर पहिल्या बँचवर असायचा आणि आम्ही कोपऱ्यात असायचो पण आज उलट झालं आज मी पुढे आले तो मागे तर सांगायची हीच गोष्ट की ते 44 पैकी 2च आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. परंतु ते 44 जण म्हटले की जेव्हा काही शाळेच्या गोष्टी असतील किंवा जे काही आव्हान असेल शाळेचं तर ते तुम्ही सांगा आम्ही त्यासाठी डोनेशन द्यायला तयार आहे. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो आणि ते जे बाकीचे जे काही माझे विद्यार्थी या ठिकाणी आले ते पाहून किंवा विद्यार्थीने आले आहे तर हे पाहून मला खूप आनंद झाला की आपल्या शाळेत बँच पुन्हा एकदा त्यांची संधी भेटली आणि इतरांशी परिचय करून घेण्याची संधी भेटली. धन्यवाद. यापूर्वी शाळेत येऊन गेलो तर म्हणजे आज पुन्हा एकदा शाळेत जाण्याचा योग गेला. गेल्या फेब्रुवारी महिन्यातच आमचा गेट टुगेदर होता त्या निमित्ताने आलो होतो. त्यावेळेस एकच वर्ग भेटला होता आणि आज अख्खी हायस्कूल आज भेटलं. याचा आनंद अधिक आहे.
खरं म्हणजे शाळेसाठी काहीतरी करणं हा जो विचार आहे हा खूप महत्त्वाचा विचार आहे असं मला वाटतं. कारण माणूस कितीही मोठा झाला तर त्या मोठ्या होण्याचा जर त्याच्या खालच्या लोकांना जर उपयोग काय होणार नसेल तर त्याच्या मोठेपणाचा काळीचा उपयोग असतो. आणि म्हणून मला आनंद वाटतो की बरीच मुलं मित्र चांगल्या पोस्ट आहेत, हुद्द्याला आहेत आणि त्यांचा निश्चितच या शाळेसाठी चांगला उपयोग होणार आहे आणि त्याचा आपण उपयोग करून घेऊया. म्हणजे कवितेच्या भाषेत सांगायचं की ज्यांची बाग फुलून आहे त्यांनी 2 फुले द्यावेत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावेत, ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावं आणि आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं आणि मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना उचलून वर घ्यावं. म्हणजे देण्याची दानत आहेत तर त्यांनी मला वाटतं देण्याची या ठिकाणी दानत दाखवली पाहिजे. मी यापूर्वी एक उदाहरण हे दिलं होतं आणि आताही सांगतोय की खेडमधल्या महात्मा गांधी विद्यालयाचा एक माजी विद्यार्थी होता. मध्यंतरी 5-6 वर्ष पेपरवर बातमी आली होती. ती बातमी अशी होती की महात्मा गांधी विद्यालयाचा माझी सांडोर नावाचा कुठे माजी विद्यार्थी की जो खेडच्या रस्त्यावर भाजीपाला विकत होता सर. आणि भाजीपाला विकता रोजच्या खर्चातून त्याचे जे काही पैसे उरायचे म्हणजे 100, 200, 300 तर ते उरलेले पैसे तो शाळेत महात्मा गांधी विद्यालयात द्यायचा आणि त्या मुख्याध्यापकाकडे ते पैसे द्यायचा. असे जवळ त्यांनी वर्ष 2 वर्ष केले. म्हणजे मला सांगायचे की तुमच्याकडे खूप काही असलं पाहिजे देण्यासाठी हा मुद्दा नाहीये तर तुमच्याकडे देण्याची वृत्ती असली पाहिजे, दानत असली पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं आपली अलीकडची तर सगळ्यांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे त्यामुळे प्रत्येकानं जरी खारीचं जरी म्हणता नाही पण अगदी छोटा जरी तुम्ही या ठिकाणी मदत केली तर निश्चितच या ठिकाणी शाळेचं रूप पाहतं. आताही सुंदर आहे पण यानंतर आणखी ती चांगली होईल. आणि मला वाटतं एखादा देश तुम्हाला पुढे जायचा असेल, महासत्ता जर या देशाला बनवायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाला पुढे नेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे एक वेळेस मंदिरांचे कळस नाही झाले ना तरी चालते. मला फार दुःख होतं कधी की इतका अव्याहत खर्च या गोष्टीवर होतोय. आणि धर्माचा जो बाजार मांडला जातोय, मंदिरांच्या नावावर प्रचंड खर्च होतोय, नको त्या गोष्टीवर खर्च होतोय आणि शिक्षणासारखं इतकं महत्त्वाचं देशाचं क्षेत्र आहे की त्यावर खर्च होत नाही, त्याच्याकडे जास्त करून दुर्लक्ष केलं जातं. अलीकडे अभ्यासक्रम सुद्धा बदलायचं हे चाललंय किंवा तुमच्या हिंदीचा अतिरेक म्हणा किंवा CBSE बोर्ड म्हणा ह्या सगळ्या घातक गोष्टी आहेत. आपल्या संस्कृती आपलं जे काही सगळं आहे हे सगळं दूर लोकांना या गोष्टी याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, याला प्रतिकार केला पाहिजे. तर सांगायचं मुद्दा हा की शिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि देशाला महासत्ता बनवत असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुमचे वर्ग मी तर म्हणतो AC झाले पाहिजे, म्हणजे इथं चकचकीत फारशा आल्या पाहिजेत टाईमच्या, इतकं आपण शिक्षणावर भर दिला पाहिजे. असो सध्या बिरदेव डोणेचं स्क्रीनवर जास्त भाव आहे. मला सांगायचं एवढंच की म्हणजे तुम्ही IPS अधिकारी व्हा, तुम्ही कलेक्टर व्हा, कुणीही व्हा, मी अगोदर सांगितलं पण तुमच्या त्या मोठे होण्याचा जर तुमच्या खालच्या लोकांना उपयोग जर होत नसेल तर तुमच्या त्या मोठे होण्याचं काहीही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही मोठे व्हा परंतु तुमच्या छोट्या लोकांना सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे. आता बरेच अधिकाऱ्यांचे सत्कार होतात म्हणजे IPS वगैरे झाल्यानंतर. तर माझं मत असं आहे की तुम्ही सत्कार त्यांचा नंतर करा. कधी करा जेव्हा तो चांगलं काम करत तेव्हा करा. म्हणजे एका अर्थात तुम्ही असं सांगताय या तुमचा सत्कार करतो आणि आमच्या देशाला लुटायला सुरुवात करा. म्हणजे ही सगळी परिस्थिती आहे सध्या. आपण सत्कार करतो तो सुद्धा विचार करून केला पाहिजे बाबा हा पुढे काय करत. शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, सर्व शिक्षक आणि माजी विद्यार्थी आपण साहेबांसोबत पहिल्यांदाच समोर बोलतोय. मला घरून येताना खूप छान वाटत होतं की सर्व विद्यार्थी भेटतील. भुजबळ सर असतील, लोणकर सर असतील, आरगडे सर असतील, शेख सर असतील, सावंगे सर होते, ही सर्व प्रकाश देणारी मंडळी होती. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, त्या कवितेचा भावार्थ खूप छान होता. नावळतीला जाणारा सूर्य एकदा प्रश्न विचारतो की मी गेल्यावरती जगाला प्रकाश कोण देणार. सर्व ग्रह, सर्व तारे खाली माना घालून उभे होते. त्यावेळेस एक समोर छोटीशी पंक्ती आली आणि पंक्ती म्हणली की बाबा मला जेवढं शक्य होईल तेवढा प्रकाश मी नक्की द्यायचा प्रयत्न करतो आणि अंधाराला भगदाड पाडण्याचं काम त्या पंक्तीने केलं होतं. त्याच पद्धतीनं आपल्याला सूर्यासारखं काम करता येणार नाही, परंतु मला खूप भारी वाटतं की भुजबळ सर असतील, डोणकर सर असतील, आरगडे सर असतील, शेख सर असतील, यांनी सूर्यासारखं काम नाही केलं, परंतु ज्या क्षेत्रात ते काम करतात आहे ते क्षेत्रामध्ये त्यांनी पंथीसारखी अतिशय चांगली मुलं घडवली. आमच्या कोरेगावमध्ये सांगायचं आवर्जून उल्लेख करतो की राजकीय क्षेत्रातलं पहिलं
गणेश थोरात आज उपसरपंच म्हणून काम करतोय. समोर राणीताई कडुसकर बसल्या, त्या ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून काम करत होत्या. उद्योजक मारुती कडुसकर भाजपाचे अध्यक्ष आणि उद्योग क्षेत्रात चांगले काम करतात. विकास झांबरे अतिशय चांगल्या पदावरती काम करतात, वर्षराज म्हणून सरपंच म्हणून काम करतात. समोर जे मला काही बसल्यात त्या किवळेच्या सरपंच आहेत. उज्ज्वला गणवट, प्रकाश दोन, काळूराम कडुसकर ही राजकीय क्षेत्रात असणारी मंडळी कोरेगावमध्ये जी इथले माजी विद्यार्थी. दुसरे विठ्ठल दोन असतील, संतोष दोन असतील, उज्ज्वलता असेल, साजराम मोहिते, निलेश मोहिते ही 5-6 मंडळी सर पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. आपण ग्रामीण भागात राहणारी मंडळी, दूध घालणार आपल्याला शक्यतो कमी येतात. शहरामध्ये जेव्हा दूध घालायला तो माणूस येतो तर तो पहिलं माप व्यवस्थित टाकतो. त्याचं दूध, त्या बाईचं दुसरं लक्ष असतं की शेवटचं माप एक क्रीममध्ये टाकतात, ती शेवटची धार. त्या पद्धतीने ह्या सरांनी जी शेवटची धार, पहिलं माप तर पैसे देऊन त्याला टाकणंच होतं, पण जे शेवटची धार त्याला मोफत द्यायची होती, त्या सरांनी आज कुठलाही त्यांचा उद्देश नाही आहे. कुठले शिक्षण क्षेत्रात काम करताना जो वर्गात शिकवायचं आहे ते शिकवलंच पाहिजे, ज्या परीक्षा घ्यायच्या ते घेतल्याच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस हे लोकांनी वेगळं काहीतरी दिले, त्यामुळे हे सर्व माझे विद्यार्थी इथं चांगल्या पदावरती काम करताना आपण बघतोय. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. आणि ह्या 5 जणांनी ते आयुष्य, मी तर बोलतोय, मला भारी वाटतं की याच्यामुळे मी बोलतोय की बाबा ती स्टेज डेअरिंग आहे. मी खूप एकदम लाजाळू न बोलणारा, एकदम शांत बसणारा वर्गात विद्यार्थी होतो, परंतु यांच्यामुळे खूप काहीतरी ह्या 3 वर्गांचं महत्त्व 8वी 9वी 10वी ज्यावेळेस आपण कॉलेजला गेलोय किंवा पुढं डिप्लोमाला गेलो किंवा इंजिनिअरिंगला गेलोय, त्यावेळेस हे 3 वर्गांचं महत्त्व कळलंय की बाबा डोंकर सर शिकवताना मध्ये मध्ये इंग्लिशचे शब्द सांगायचे, काही त्यांचं त्याच्याविषयी काही घेणं देणं नव्हतं, किंवा एखादा अवघड शब्द असेल तर तो इंग्लिशमध्ये सांगायचा. ज्यावेळेस इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेस त्याचं महत्त्व पटलं. आरगडे सर ज्यावेळेस मुलं अभ्यास करत नव्हती तर ते असे टोचून बोलायची जाणीव करून द्यायची, अरे तुझी आई किती रुपये रोजाने काम करते, तुझा बाप किती रुपये, म्हणजे पोराला अभ्यास करायला भाग पडायचे. भुजबळ सर त्याचं एक स्ट्रिक्टपणाने आतून मवाळवरतून शाळेसाठी काय चांगलं करता येईल आणि ते कसं करावं असं मला वाटतं. आणि याचं आवडतं नियोजन म्हणजे की आपल्या सर्वांच्या भेटी होणं, चर्चा होणं किंवा जुने उदाहरण होणं, ते मला वाटतं. मला 2-3 गोष्टी मांडायच्या. पहिली गोष्ट तर ही आहे, जी मुलं ग्रामीण भागामध्ये शिकतात आणि तालुक्याला किंवा शहरात जातात तेव्हा त्या मुलांना टेक्नॉलॉजी एक्सपोजर मिळत नाही किंवा त्यांच्याकडे इन्फॉर्मेशनचं नॉलेज कमी राहतं. तुम्हाला उदाहरण सांगतो, माझा 12वीच्या बोर्डाचा निकाल लागला आणि पहिल्यांदा मी गुगल शोधा ऐकला. तो तेव्हा गुगल होतं, माझे मित्र वापरायचे, त्यांना माहीत होतं, पण मला गुगल माहीत नव्हतं. आणखी एक सांगतो, मी जेव्हा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो, आम्हाला मॅडमने सांगितलं राईट द प्रोग्राम टू ॲड 2 नंबर्स. माझ्या बरोबरच्या मुलांनी प्रोग्राम लिहून टाकले, पण मला बटनच सापडत नव्हतं. मला हे सांगायचं की आपली जी मुलं आहेत यांना हे एक्सपोजर मिळावं, यासाठी आपल्याला काय करायचं. तर मला एक असं वाटतं की आपल्या जे बरेचसे मुलं खूप हुशार आहेत, इंजिनियर आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तर आपणच आपल्या माझ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांना ट्रेन करायचं. दर शनिवारी म्हणा किंवा महिन्यातला असा एक प्रोग्राम करायचा. समजा एखादा म्हणलं की मला कम्प्युटर खूप चांगलं येतं, त्याने आपल्या मुलांना 1 तास कम्प्युटर शिकवायचा. एखादा म्हणला की मला इंग्लिश खूप चांगलं येतं, त्याने इंग्लिश शिकवायचं. एखादा म्हणलं मला व्याख्यान खूप चांगलं येतं, त्याने व्याख्यान शिकवायचं. किंवा एखादी भगिनी म्हणली मला स्वयंपाक खूप चांगला येतो, तिने आपल्या मुलींना स्वयंपाक शिकवायचा. स्वयंपाक त्याच्यासाठी सांगतो की जी मुलं खूप शिकतात तर त्यांना आपल्या जीवनावश्यक गोष्टी करण्याचं भानच राहून जातं, म्हणून त्याही गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जर आजूबाजूच्या शाळा पाहिल्या तर समजा उदाहरण 2वीची शाळा आहे, तिथे 8वीची मुलं स्कॉलरशिपला बसतात आणि फक्त बसत नाही, मेरिट म्हणून येतात. आपल्या शाळेची मुलं बसत नाही आणि येणारी जी बॅच आहे ती राळेवाडीमध्ये शिकून आलेली मुलं आहेत, मेरिट लिस्टची मुलं आहेत. या सगळ्या मुलांना कंपल्सरी स्कॉलरशिपला बसवण्यात आलं. काही वर्षांपुढे एकदा जर आपल्या शाळेतली मुलं मेरिट लिस्टला आली तर आपल्याला मुलं शोधावायला पुढे जावं लागणार नाही. हा दुसरा गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट अशी, पैसा मागणे मला सवय नाही किंवा कोणाला मागत नाही, तर मला एक गोष्ट सांगायची की अशी की एखाद्याला 1000 रुपये रोज आहे, त्याने 100 रुपये दिले किंवा एखाद्याला 100 रुपये रोज आहे
रुपये दिले त्या दोघांची किंमत मला सारखीच वाटते, हा एक भाग. दुसरी गोष्ट, एखाद्याने कष्ट करून 10 रुपये दिले आणि एखाद्याने न कष्ट करता किंवा कमी कष्ट करून 100 दिले तरी मला ते 10 रुपये मूल्यवान वाटतात. म्हणून ज्याला जेवढं शक्य आहे, ज्याला जेवढं जमेल त्याने या शाळेला आर्थिक मदत करावी. त्याचं कारण असं, आपल्या शाळेमध्ये शिक्षक कमी आहे, एक्स्ट्रा शिक्षक भरला गेला आहे, त्या शिक्षकाचा पगार आपल्या शाळेचे इतर शिक्षक देतात. आपल्या गावचं हे फेल्युअर आहे, आपल्या ग्रामपंचायतचं हे फेल्युअर आहे, आपल्या संस्थेचं हे फेल्युअर आहे आणि हे तुमचं आणि माझं फेल्युअर आहे. हे असं न होऊ नये यासाठी आपण आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी रक्कम द्यावी. उदाहरण सांगतो, समजा प्रत्येकाने 100 रुपये दिले, 100 म्हणजे कुठे अमाऊंट नाही, 100 म्हणजे माझे विद्यार्थी 1000 करा, वर्षाला 1 लाख रुपये कमवून राहतील, महिन्याला 1 लाख राहतील, एका वर्षाला 10 लाख. म्हणजे एक सोपं गणित आहे. फक्त आपल्याला जेवढं शक्य तेवढी आपण मदत करावी, ज्यांना शक्य आहे त्यांनी शारीरिक मदत करावी. एवढे धन्यवाद. सर्व माझे विद्यार्थी, आज या ठिकाणी हा कार्यक्रम जसं जेव्हा नियोजन केलं तेव्हा सरांनी मला फोन केला की बाबा आपल्याला ह्या आपल्या सगळ्या पूर्ण 30 बॅच झाल्या, 30 बॅचचं आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचं आहे. आणि तत्काळ सरांना मी बोललो की तुम्ही मला 10 मिनिटं अगोदर फोन करा आणि मी त्यासाठी पोहोचतो. आणि काल या ठिकाणी आम्ही नियोजन केलं आणि नियोजन केलं तर आमचं कमीत कमी 100 लोक येतील असं आमचं नियोजन होतं. परंतु जेवढ्यांना वेळ मिळाला तेवढे आले तेवढ्यांचं मी शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनी इथून पुढे आपल्या ह्या शाळेला मदत करावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो, या ठिकाणी थांबतो. आणि आलेल्या सर्वांचं शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपल्या शेख सर असतील, आरगडे सर असतील, गवळकर सर असतील, भुजबळ सर असतील, या सरांनी अतिशय कष्ट करून आपल्या ठिकाणी घडवलं. तर या सरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले या शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, खरं तर विद्यार्थी फक्त व्यवस्थेसाठी दूर जातो, तो माजी झालेलाच नसतो, कारण त्याची नाळ ती शाळेशी अखंडित जोडलेली असते. या 29 वर्षाच्या काळामध्ये जे विद्यार्थी होते आता त्यांची मुलं विद्यार्थी आहेत. म्हणजे तुम्हाला तर शिकवलंय आणि तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही शिकवण्याचा योग त्या ठिकाणी आलेला आहे. खरं तर अशी एकाच ठिकाणी सर्व्हिस करून असा म्हणजे इतर जेव्हा संस्थेचा विस्तार मोठा असतो तेव्हा अशी संधी मिळत नाही. आज विचार जर केला ना तर आजचा जो विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांशी आणि त्यांच्या वडिलांशी 3 पिढ्यांशी संबंध बांधण्याची संधी या संस्थेने आम्हाला मिळवून दिलेली आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही विद्यार्थ्यांचे फोन नंबर होते, म्हणजे मी जवळजवळ 27-28 विद्यार्थ्यांना फोन केले आणि त्यांना एक स्वतंत्र मेसेज टाईप करून सांगितला आणि जवळजवळ 18-19 ग्रुपला तो मेसेज फॉरवर्ड झाला. म्हणजे माझ्या हिशोबाने जवळजवळ 90% विद्यार्थ्यांना तो निरोप पोहोचलेला आहे. विद्यार्थ्यांची संख्या जरी म्हणजे मुलांची येणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी कमी आहे असली तरी विचार जर केला ना तर शेतात जेव्हा बेणं आणतो आपण तेव्हा ते किलोत आणलं जातं, पोत्याने आणलं जातं. आलेला हा सगळा बेण्याचा माल आहे, त्याच्यामुळं पुढचं जे पीक आहे ते 100% जोरात येणार आहे. तुम्ही सगळे आलात आणि खरं तर एका वेळी सगळ्यांना भेटण्याचा योग या मेळाव्याच्या निमित्त येतो. काम करून सगळ्यांनाच पैसे मिळत असतात, पण हा जो आनंद आहे ना तो पैशाच्या पलीकडचा आनंद आहे आणि तो तुम्ही मिळवून दिलेला आहे. तुमचं सर्वांचं संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि आभार मानतो. भविष्यात ज्या ज्यावेळी शाळेकडून अशा काही गोष्टी येतील तेव्हा आपण तर यावंच आणि जे विद्यार्थी राहिलेले आहेत आज यायचे त्यांना पण आपण त्या ठिकाणी प्रेरित करू शकतो. त्या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, बोलायसारख्या पण खूप गोष्टी आहेत, तरी मी थांबतो. नमस्कार. आणि त्यांनी फुलवलेली सगळे नामवंत विद्यार्थी, खरं तर पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. खूप कमी वेळामध्ये तुम्हाला इथं ओढून ताणून या ठिकाणी आणण्याचा
हा प्रयत्न झालेला आहे. इथून पुढे असं होऊ नये यासाठी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढे नक्की प्रयत्न करूयात की तुम्हाला चांगल्या पद्धतीने एकत्रीकरण करता येईल. असं बदल हे सतत घडत असतात, प्रवाह सतत वाहत असतो. तो प्रकार शैक्षणिक क्षेत्रामध्ये चालू आहे आणि हा होत असताना सध्या महाराष्ट्रभर किंवा भारतभर फिरत असताना ज्या काही गोष्टी जाणवतात त्यातले बरेचसे मुद्दे तुम्ही माझे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. मला सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी संस्था आणि संस्था पदाधिकारी म्हणून तुमच्याकडनं जी अपेक्षा आहे ती आर्थिक भार वगैरे नंतर बघूया. बरेच जण काहीतरी म्हटले आपण मदत करूया, ते करू ते करू. काही आम्हाला मदत करू नका. तुमच्या भावकीतले किंवा तुमच्या परिवारातले जे काही 5 जण आहेत त्यांची शैक्षणिक जबाबदारी पत्रक उचला. आज आपण बघतोय या 17-18 वर्षातल्या वयातल्या मुलांचं आणि मुलींचं काय चाललेलं आहे. कृपया माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या परिवारातले आणि तुमच्या भावकीतल्या 5 जणांची शैक्षणिक जबाबदारी उचला. हे केलं तरी आपली पुढची पिढी ही सक्षम होईल. मी काही खूप मोठं व्याख्यान वगैरे देणार नाही, पण काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही गरज आहे आणि म्हणून मी आज तुमच्याकडे हात पसरायला या ठिकाणी संस्थेच्या वतीने उभा राहिले. मी पुन्हा एकदा वाक्य वापरतो, हात पसरतोय तुमच्याकडे संस्थेच्या वतीने की काही गोष्टी या तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत अमूल्य उल्लेख केला, सरांनी या ठिकाणी उल्लेख केला. तत्पूर्वी काही गोष्टींची ओळख मी या ठिकाणी करून देतोय. का परवा दिवशीच माझा एका खूप ज्येष्ठ महिलेशी बोलणं आलं. त्यांचं नाव होते अर्चनाताई भाजीवाकडे. शी इज अ डेप्युटी कलेक्टर इन चेन्नई. विषय असा होता, सोलापूर सारख्या ठिकाणातलं ते गावाचं नाव मी विसरलोय, त्या गावात पिण्याच्या पाण्याची मारामार, पण त्या गावामध्ये 17 IAS ऑफिसर्स आहेत एका गावामध्ये. माझा तुमच्या माध्यमातून प्रयत्न तोच आहे, तुमच्या गावामध्ये शैक्षणिक वातावरण तुम्ही तयार करा आणि ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे म्हणताना मी अशा दृष्टीने म्हणतोय, त्या गावामध्ये त्या माऊलींनी ज्या IPS झालेली आहे, सॉरी माफ करा IAS झालेली आहे, ती डेप्युटी कलेक्टर चेन्नईला आहे. त्या महिलेने काय केलं, कुठल्याही माफ करा मला कुणाचाही या ठिकाणी अनादर करायचा नाहीये, पण कुठल्याही गरीबाला पैसे दिले नाहीत, कुठल्याही देवळाला पैसे दिले नाहीत, कुठल्याही समारंभाला पैसे दिले नाहीत, काही दिले नाहीत. त्यांनी गावामध्ये सुसज्ज ग्रंथालय बांधलं आणि त्या ठिकाणी आड घातली मुलांना. दरवर्षी किमान 10 पुस्तकं तुम्ही वाचा आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर टाका. सांगायला अभिमान वाटतोय की प्रत्येक घरातलं त्या ठिकाणी प्रत्येक मुलगा ध्येय फक्त एकच बाळगतोय, ग्रॅज्युएट व्हायचे आणि मला क्लास 1ची परीक्षा द्यायची. मी बाकीयांचं विचारत नाही, तुमच्या परिवारातल्या किती मुलांना या पद्धतीची माहिती आहे, किमान ती जागृती तुम्ही करावी. हा या ठिकाणी माझा पहिला प्रयत्न आहे, माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. आता जर आपण शैक्षणिक प्रवाहाच्या बाबतीत बघायला गेलो तर आता सध्याच्या समस्या आहेत किंवा जो काही प्रवाह आहे त्याच्यामध्ये AI आहे, रॉबोटिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा रोबोटिक्स आहे, तुम्ही संगणकाचा म्हटला तो विषय आहे. संस्था म्हणून आम्ही आता सगळ्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहे, स्वतः कॉन्ट्रिब्युशन काढून प्रयत्न सुरू केले आहे. आपली कम्प्युटर लॅब आता या ठिकाणी उभी केली आहे. 3D प्रिंटिंगचं आपण नॉलेज द्यायला सुरुवात केली आहे. आपला पुढचा प्रयत्न तोच आहे, तिथून पुढे त्यांना टेक्निकल नॉलेज देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. आपल्या हाकेच्या अंतरावर आता MIDC आलेली आहे आणि त्याला पूरक असणारं ज्ञान हे आपल्या माध्यमातून गेलं पाहिजे, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न. पण हे करत असताना काही बोलकी उदाहरणं आहेत की ती तुमच्या माध्यमातून होऊन जनजागृती होणं गरजेचं आहे. मी 2 उदाहरणं सांगणार की त्यांना माहिती आहेत, मला माहिती नाही. त्यातलं पहिलं उदाहरण आहे माझ्या दृष्टीने पोपटराव पवार, की त्यांना माहिती आहे. तुमच्या माध्यमातून किती गावची ट्रिप झाली तिथं, आपल्या गावाच्या काही ट्रिपा झाल्या का तिथे, कृपया विनंती आहे तेवढी करा, आपला समाज जागा करा. पोपटराव पवारांच्या बाबतीत मी 2 मिनिटात सांगणार आहे. नगर जिल्ह्यातलं हिवरे बाजार म्हणून गाव आहे,
त्या ग्रस्ताला मॅगसेस पुरस्कार मिळालेला आहे, वैयक्तिक संबंध आमचे आलेले. 1982 ते 84 या काळामध्ये बँक ऑफ इंडियामध्ये पुण्याला ते क्लासरूम ऑफिसर होते, पुणे युनिव्हर्सिटीचे क्रिकेटचे प्लेअर होते. पण गावाकडे आले, त्यांनी बघितलं त्यांची गावकी आणि भावकी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या बायकांना माहेरी पाठवायचे, जनावरं नातेवाईकांकडे द्यायची आणि पुरुष मंडळी पुणे मुंबईमध्ये कामाधंद्याला जायचे, कारण गावात पाणी नव्हतं. विचार करा भीषणता काय असेल. आता आपला एप्रिल महिना चालला, हे फेब्रुवारीत ते करायचे आणि जून अखेर यायचे, का तर तेव्हा पाऊस पडलेला असेल. नगर जिल्ह्यातलं गाव आहे. अशा परिस्थितीमध्ये पोपटराव पवारांनी काम केलं. गावाकडे पडणारं पाणी जे पळतं डोंगरावरनं, ते पळणारं पाणी चालवा, चालणारं पाणी जिरवा, आणि जिरणारं पाणी जे आहे त्याच्यात भूजलाचे साठे वाढवले. गावामध्ये आता भरपूर विहिरींना पाणी आहे आणि दररोज त्या गावातलं 5 मोठे कॅन्टर आता हिरवा पालेभाज्या मुंबईला जातो. हे काम जे पोपटराव पवारांनी केले, असा समाज बदलण्यासाठी तुमच्या माध्यमातून जर काही करता आलं तर जरूर करा. असं नियोजन काही करता आलं तर जरूर करा. तुम्ही जबाबदाऱ्या वाटून घ्या. विद्यार्थ्यांमध्ये हे काम होणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगणार, वर्गीस कुरियन किती जणांना माहिती मला माहिती नाही. भारतामध्ये धवल क्रांतीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, वर्गीस कुरियनने गुजरातमध्ये काम केलं, जिथं गिर गायच्या माध्यमातून लिटरभर सुद्धा दररोज दूध मिळायचं नाही. त्या गुजरातमध्ये काम केलं आणि भारताला दिशा दिली अमूल डेअरीच्या माध्यमातून. त्यांनी जे काही काम केले त्याच पद्धतीने माझ्या विद्यार्थ्यांनी जबाबदारी घेऊन जोपर्यंत आपला समाज वर येणार नाहीये तोपर्यंत कुठलंच प्रगती होणार नाही. तुम्ही व्यवसाय मालाचं म्हटलात, मी त्याच्यावर येणारच होतो. माझ्याकडे ते मुद्दे मी आणलेलेच होते. दरवर्षी जर व्याख्यानमाला आयोजित करता आली तर त्याच्यामध्ये कालचा भारत, आजचा भारत, उद्याचा भारत, बदलणारं तंत्रज्ञान, गाडगे महाराज अण्णाभाऊ साठेंची व्याख्यानं, राजकीय विषय आपण बाजूला ठेवते, येणारे जाणारे त्यांच्याशी काही घेणं नाही. पण या परिस्थितीमध्ये बोलणारी जी काही मंडळी आहे त्यांची जर व्याख्यानमाला आयोजित करता तर निश्चित करा. मी त्या ठिकाणी या ठिकाणी तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी संस्थेचं सचिव आणि त्याचं नियोजन आपण नक्कीच करूया. तुम्ही दिवस ठरवा. मी दुसरं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी जाता सांगणार आहे. माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे होणं अपेक्षित आहे. मी म्हटलं ना, पैसे येतात पैसे जातात हा नंतरचा भाग आहे. पण या ठिकाणी संस्कृती रुजवणं, मग ही शैक्षणिक संस्कृती असेल, विचारांची संस्कृती असेल, ही तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा रुजवायला सुरुवात होणं गरजेचं. आपल्या तालुक्यामध्ये, इतर 3 तालुक्यांमध्ये आपण जत्रेमध्ये सध्या आकर्षणाचा विषय आहे गाडा, जो प्रत्येकाला गाडतो. माफ करा कोणी त्या ठिकाणी असेल तर मला नंतर त्याशी मी आर्थिक व्यवहारात बोलेन. पण आपल्या पलीकडच्या 3 तालुक्यांपैकी एका तालुक्याने याच्यामध्ये बदल केलाय आणि जत्रेच्या निमित्ताने ते कृषी प्रदर्शन भरवत आहेत आणि सध्या ते ऊसाच्या बाबतीत AI वर बोलत आहेत. असं जर पुढच्या वर्षीपासून कृषी प्रदर्शन जर तुम्ही भरवणार असाल तर शाळेची जागा तुम्हाला प्रदर्शनाला आम्ही मोकळी घेऊ द्या. गाड्याच्या निमित्त लोक येतात, त्यांची त्यांना प्रगती करू द्यात, त्यांना विकास करू द्यात, तर आपली पुढची पिढी घडणार आहे, त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि ते तुमच्या माध्यमातून व्हावं असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतंय. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत खूप काळाची गरज आहे. तो विषय माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. कौशल्य शिक्षणाच्या बाबतीत आता आम्ही सुरुवात केलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष आहेत. सर ती बॅच कितीची होती तुमची? तुम्हाला मशीन दिलेली 98ची बॅच. कौशल्य शिक्षणाच्या बाबतीत आता मुलींच्या बाबतीत आपण शिलाई कामचे वर्ग सुरू केले आहेत. हे वर्ग सुरू झालेले आहे. पुढे आपण चाललेलो आहोत. करताना सगळ्यात महत्वाचा एक जो भाग आहे तो पुढची पिढी घडणं आणि ती विकसित घडणं, जेणेकरून त्यांचा इतरांना काही त्रास होणार नाही अशी तयार करणं. याच्यासाठी जे वातावरण तयार करायचं, शैक्षणिक वातावरण, ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नात होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आणि आपण मिळून सगळे प्रयत्न करूया. माझे विद्यार्थी संघ या ठिकाणी स्थापन होईलच तुमच्या माध्यमातून, त्याला नक्की शुभेच्छा आहेत. तुमच्या कल्पना आपण सगळे मिळून एकत्र येऊन प्रयत्न करणं आणि माझा उद्देश आहे, मी पुन्हा एकदा अंडरलाईन करतो,
मला कुठलाही आर्थिक मदत नाही केली तरी चालेल, आपण सगळे मिळून आपला समाज विकसित करूया आणि समाजाला पुढे नेऊया, ही काळाची गरज आहे. धन्यवाद. हा मेळावा आयोजित करण्याची संकल्पना आमच्या मासिक मीटिंगमध्ये आम्ही मांडली आणि शेख सरांवर ती जबाबदारी टाकली की माझी विद्यार्थी काही गोळा करा, त्यांचे प्रमुख कुणीतरी नेमा आणि संपर्क करा. आता आमची अपेक्षा 1000 विद्यार्थ्यांची होती, माझी विद्यार्थ्यांची. आज कमी कालावधीमध्ये 40 विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत आणि जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी सगळे एकदम चांगल्या विचाराचे, समाजामध्ये मान मिळवलेले, समाजामध्ये व्यवसायात पुढे गेलेले अशी सगळी मंडळी या ठिकाणी आली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, यातच आम्हाला खूप समाधान वाटलं. प्रत्येकजण मनमुराद हसत होता. आज आपण काम करताना हसू गमवत चाललेलो आहे. हसू फार कमी आहे. प्रत्येकजण आपल्या व्यापामध्ये मग्न होतो, चेहऱ्यावर हसू नसतं, मग खपराने काम करत राहतो. एखाद्या गाण्याला बैल जुटतात तसा माणूस आता फिरतोय. त्याच्या मागं व्यस्त वेळापत्रक आहे, तो त्याच्या वेळापत्रकातून वेळ काढत नाही आणि हा वेळ थोडा का होईना त्या विद्यार्थ्यांनी काढावा आणि हे आमचं निमित्त आहे. ही शाळा ही निमित्त आहे. आपण सगळेजण आता पुढच्या वेळेस जर का आपण सगळेजण जास्तीत जास्त संख्येने आम्ही 15 दिवसाचे वेळ ठेवतो. त्या 15 दिवसामध्ये सचिव, आमचे सचिव यांच्या डोक्यात सुपीक कल्पना असते. ते कायम नवीन काहीतरी अंमलात आणतात. शेख सर त्यांचा सर्व स्टाफ आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देतोय. गेल्या वर्षभरामध्ये शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. सातत्याने नवीन काय देता येईल याच्याकडं व्यवस्थापनाचं लक्ष आहे. सगळी संचालक बॉडी प्रत्येक मिटिंगला हजर असते आणि आमचे सचिव प्रत्येकाला वॉर्निंग देतात, जर तू 3 मिटिंगला नाही आलं तर मी तुझं पद काढून टाकेन. म्हणजे एवढं कडक काम शाळेचं चाललेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावचे सगळे प्रमुख आहेत, सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत, आमचे चेअरमन पाटील सगळे आहेत. यांच्या माध्यमातून वर्षभर चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभतंय. पुढे जाताना या ठिकाणी विकासाच्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेतच. आपण सामाजिक जबाबदारी म्हणून जर काही करता आलं तर समाजासाठी आपल्या दिवसातला 1 तास 15 मिनिटं 20 मिनिटं देता आली तर द्यावीत आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य घडवावं. प्रत्येकाला व्याप असतातच. कामातून समजा 12 तास काम करतोय, कोण 8 तास करतोय, कोण 16 तास करतोय, कोण 18 तास करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे काम करणारे. सचिन भाऊ यांच्या वाळक्यांच्या कारखान्यावर मी गेलो. प्रचंड धावपळ आणि प्रचंड कामगार, एक जण घासतोय, एक जण कानस मारतोय, एक जण पुढे ढकलतोय, यांचं एक लिखाण चालू, इकडं बोलणं चालू. म्हणजे अशी बिजी असणारी माणसं त्यांनी जर का आपल्या आयुष्यामध्ये तो तर बागाय पैसा कमवून परंतु थोडासा वेळ आपल्यासाठी थोडासा समाजासाठी द्यावा आणि त्याच्यातून निश्चितच फायदा होतो. कारण सामाजिक जबाबदारीमध्ये ज्यावेळेस माणूस थोडीशी जबाबदारी उचलतो त्यावेळेस समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी करता येतील, मग ते स्वच्छतेचं काम असू द्या किंवा लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं असू द्या किंवा एखाद्या सेवाभावी संस्थांच्या वतीने काम करू द्या किंवा गावातील पदाधिकाऱ्यांमध्ये काम करू द्या. मग आता सरपंच असतील, उपसरपंच असतील, आता कोरेगावची बरीच मंडळी पदावर असणारी आहेत, महिला भगिनी पदावर असणाऱ्या आहेत, त्यांच्या माध्यमातून सेवा घडते. त्या सेवेचा काही पैसा मिळतो असं नाही, पण 12-12 तास तेही समाजासाठी वेळ देतात.
तर आपणही या शाळेसाठी आपला थोडासा वेळ द्यावा. अध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करेन, फार उशीर झालेला आहे. पुढच्या मीटिंगमध्ये कमीत कमी जास्तीत जास्त 500 विद्यार्थी येतील ही अपेक्षा धरू आणि 50% जरी विद्यार्थी आले तरी आपल्याला चांगला कार्यक्रम घेता येईल. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आज खूप वेळ झालेला आहे. प्रत्येक जण तगमग करायला लागला आहे, प्रत्येकाला कामं आहे. या ठिकाणी मी दुसरी विनंती करेन, शेख सर, आपले भास्कर शिवले महिन्यातून एकदा मुलांच्या समोर त्यांना बोलू द्या. एक उत्तम वक्ता आहे आणि विद्यार्थी जर घडवायचे असतील तर प्रेरणा मिळते. किंवा हे उद्योजक आहेत, जे कारखानदार आहेत, यांना महिन्यातून एकदा बोलू, त्या विद्यार्थ्यांसमोर बोलायला लावू. जसं आपण आता वेगवेगळी शिक्षणं देतोय तसं ही जी आपली मंडळी आहे याच्यातलेच लोक निवडू आणि त्यांना 1 तास देत जाऊ. जास्त वेळ नाही घेणार, 1 तासामध्ये भरपूर बोलू शकतात. तर असा म्हणजे उपक्रम राबवा असं मला वाटतं. आणि तुम्ही तुमच्या ज्या मीटिंगमध्ये जर का तुम्हाला चर्चा करून तुम्ही आम्हाला नावं दिली की बाबा तुम्हाला या महिन्यात हा माणूस देतो, पुढच्या महिन्यात हा माणूस देतो, असं करावं अशी माझी अपेक्षा आहे. आपण जण सर्वजण या ठिकाणी आलात, प्रथमतः संस्थेचे होते आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी छोटंसं भाषण थांबवतो. जय हिंद. मंगेश ह्या शाळेचा प्रथम विद्यार्थी 1992 ते 1995 या कालावधीमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर वयाच्या 18 वर्षी मी भारतीय सैन्यामध्ये भरती झालो. 17 वर्षाची प्रामाणिक नोकरी करून 2016 मध्ये शिक्षण निवृत्ती यायची होती. माझी सर्व्हिस बॅलन्स होती पण मला यायची. त्यानंतर मी माझं शिक्षण, आपला भाग सगळ्यांना सर्वांना माहिती आहे की दुष्काळी भाग आहे, पश्चिम पट्टा आहे, पावसाळ्यात जास्त, उन्हाळ्यात दुष्काळ. शैक्षणिक पुढे कौटुंबिक परिस्थितीमुळे माझं पण झालं नव्हतं. मी माझ्या परिस्थितीनुसार आणि सेवेमध्ये असतानाच मी ट्रिपल ग्रॅज्युएट आहे. मी 3 वेळा डिस्टन्स एज्युकेशनमधून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं वेगवेगळ्या विषय. राजनीती शास्त्रामध्ये मी MA आहे. माझ्या मिलिटरीच्या एका विषयामध्ये मी ग्रॅज्युएट आहे आणि नंतर मी BLIP जे BEdचं इक्वलंट असतं ते पण करून 16 मध्ये मी रिटायर झालो. 16 मध्येच मी MPSCची तयारी करत होतो. पण ओपन समाजातून असल्यामुळे आणि काही गोष्टींचा मर्यादा अभ्यासाला पण त्यामुळे मी तिथे नाही जाऊ शकतो. म्हणून मी बँकिंग हा पर्याय निवडला. सध्या मी स्टेट बँकेमध्ये कार्यरत आहे मुंबई सरकारमध्ये. शाळेविषयी सांगायचं झालं तर शाळा हा पहिल्यापासूनच माझा जिव्हाळ्याचा विषय. जर मी शिकलो नसतो तर आज मी तुमच्याकडे बोलायला सोपं नसतं पाहिजे. तर हे सगळं जे एनर्जी आणि जे स्पिरिट भरलेले आहे शाळेने भरलेले आहे. आणि जर कुणाला आपलं कौटुंबिक परिस्थिती किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये पुढे जायचं असेल तर शिक्षण हाच सर्वात मोठा त्याचा मुख्य मार्ग असू शकतो. हा जर का आपण चांगला झाला शिक्षणाचा तर कोणतीही ताकद त्याला रोखू नाही शकत. सामान्य कुटुंबातला व्यक्तीसुद्धा मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो, मोठ्या मोठ्या कंपन्यात कार्यरत राहू शकतो आणि समाजाला एक वेगळं वळण देण्याचा, चांगलं वळण देण्याचं कारण हा तो प्रभावीपणे आणि यशस्वीने राबवू शकतो. कारण आजच्या कार्यात नुसतं बोलून काही होत नाहीये, त्याला आर्थिक शक्तीचा पाठिंबा लागतो. आर्थिक शक्ती देताना 4 लोक बरोबरीची लागतात, जी समान विचाराची त्यांना जोडण्याची संघटन शक्ती पण लागते. आणि ह्या सर्व काम करताना एक चांगला विचार बरोबर नेताना चांगल्या विचाराची लोक बरोबर नेणं सुद्धा गरजेचं असतं. विचार असणं काही कायद्याचं नाही आहे. ज्याप्रमाणे माळरानावर चांगली शेती होऊ नाही शकत तर ती कुठंतरी तसं विचारांचं पण असतं. त्याला पूरक अशी परिस्थिती निर्माण करावी लागते, पूरक असे लोक उभी करावे लागतात आणि त्याला शेवटपर्यंत न्यायची जिद्द पाहिजे, संकल्प पाहिजे. तर खूप चांगली कल्पना राबवतात सुनील दादा आणि अध्यक्ष साहेब. मला पण आवडतं. मी माझ्या सर्व्हिसमध्ये पण जेव्हा पण सुट्टी यायचा त्यावेळेस मी शाळा ही 100% व्हिजिट करायचं. मला चांगलं वाटायचं आणि मला वाटतं इथे जे सगळेजण आता पहिल्यांदा ती पहिले फळीतली लोक आहे ज्यांना खूप चांगलं वाटतं की आपण इथे यावून जाऊ बघावं. कारण कोणाला इन्व्हिटेशनची गरज नाही पाहिजे अशा कामात. आणि याने फक्त आम्ही नाही सुधारणार, आपला सगळा समाज सुधारणार बाबांनी सांगितल्याप्रमाणे. आणि समाज हा निर्भयप्रमाणे सुधारणार आहे, प्रामाणिकपणाने सुधारणार आहे. कुणाचं ओढून काढून उभा राहणारा समाज नाही आपला. ठीक आहे, आपण शिवाजी महाराजांच्या कार्यक्षेत्रातले सगळे आपण आपल्याला मावळे म्हणूनच धन्य मानतो.
तर खूप मोठं पुण्य आपला इथं जन्म झाला आहे. ज्या भूमीमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि सर्वश्रेष्ठ जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव हे पूर्ण आजरामध्ये आज पूर्ण विश्वामध्ये, अशा विभूती ज्या एरियात जन्माला घेतात तिथं आपला जन्म झाला हे सुद्धा आपलं पुण्याचंच काम आहे मित्रमध्ये. तेव्हा आम्ही अख्खं भारतभर हिंडलो आणि जिथे जिथे पाहिलं त्यांच्याकडे काय मोठं, त्यांच्या ट्रेझर्स काय, त्यांनी काय कमवलं. तर आपल्याकडे अशी माणसं की ज्यांनी पूर्ण माणुसकी किंवा ज्या हिंदू धर्माला एक दाखवणारे लोक कमवले. आज त्यांचा त्यावेळी सांगितलं शब्द आज पण तितकाच खरा आहे. तर आपण आपल्याला काही गोष्टीतून वर काढून ह्या गोष्टीसाठी करावं लागेल, सगळ्यांना एकत्र यावं लागेल. काही लोक गावाचे लोक मदत करतील, काही बाहेरचे असेल तरी सगळ्यांनी मिळून जसं सांगतात ते चांगलं. खंत एवढीच वाटते, खंतेचा विषय पण बोलून दाखवतो आता जर चांगले असतात. 25 वर्ष लागली या गोष्टीला. आज 92 साली शाळा उभी राहिली होती. 92 सालानंतर आज 2025 चाललं आहे. ते आता 25 आज 33-35 वर्षानंतर हा विचार रुजवायला लागला. 35 वर्षापूर्वी कुणी ते रुजवला होता. 35 वर्षाचा खूप मोठा गॅप आहे. जेव्हा तुम्ही वर्ष मोजता, दशकाने मोजताय, आकड्याने नाही मोजत. 1 गेलं 2 गेलं, आज 3.5 दशकाचा वेळ गेला हा विचार रुजवायला. ज्या भाऊंनी कदम भाऊंनी ज्यावेळेस शाळेचा विचार मांडला 92 साली, त्या व्यक्तीने मांडल्यानंतर आज 35 वर्ष गेली तुम्हाला विचार करायला. इंग्लिश ठीक आहे, तुम्हाला 35 वर्ष लागली घेतली करायला, परत ती 30 रुजवण करायला. आता जर आली वेळ तर चांगलं करायचं, ठीक आहे ना. ठेवा एवढं बोलतो. कळकळीची शब्द थांबवतो. सगळेच मतं व्यक्त केलेली आहेत आणि मी आता आभार प्रदर्शन करतो. तुम्ही सगळे इथे आलात आणि तुमचा वेळ दिलात आणि मनोगत व्यक्त केली. खरं तर आता जे दादांनी सांगितलं उशीर झाला आहे, पण तरीसुद्धा इथून आता थांबायचं नाही आहे. जरी उशीर झाला आहे तरी आपण आता ही चांगली सुरुवात केली आणि सगळ्यांचं मला त्याच्यामध्ये हे करायचं आहे. मला खरं तर हे आश्चर्य होतं, मला अध्यक्ष केलं त्याचं, मला त्याची काही कल्पना नव्हती. पण ठीक आहे, आता ही जर जबाबदारी मी घेतली आहे तर मग आता नक्कीच याच्यातनं पुढं नक्की चांगलं काहीतरी करू. कारण हे जे झाड लावलं 1992 मध्ये, त्यावेळेस मी काहीतरी कॉलेजला जात होतो, पण ते घरात घडामोडी चर्चा चालायच्या, त्याच्यातनं कळायचं की याच्यातनं काहीतरी मोठं होणं अपेक्षित आहे. आणि ते दिसतंच आहे. जे 1000च्या वर जी मुलं वर गेली समाजामध्ये आणि त्याच्यामधून काहीतरी नक्कीच आपल्याला आत्ताच्या मुलांना फायदा करून देता येईल. त्यासाठी आपण नक्कीच वेगवेगळ्या योजना करू. आणि मी फक्त एक सुरुवात होऊन तिथं थांबलाय असं नको व्हायला. एक फ्रिक्वेन्सी ठरवून त्याच्यात एक समिती निर्माण करून आपण वेळच्या वेळी भेटत जाऊ. व्हॉट्सअप ग्रुप तयार करू. म्हणजे अगदी फिजिकली येणं शक्य नाही आहे तरी आपण डिजिटली कनेक्टेड राहू. आणि मग त्याच्यातनं इथं आता मी दर शनिवार रविवार इथं येतोच आहे, त्यामुळे माझी व्हिजिट असते. त्या माध्यमातून बाकीच्यांचं पण मला इनपुट घेता येईल आणि चांगल्या योजना काहीतरी करता येतील. एवढं बघून काम. थँक्यू.